लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? रुको जरा सबर करो. जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो तुमचं 8व्या ब्लॉग मध्ये. आज खूप आनंदाचा दिवस आहे, चला सांगतो. तयारी झाली, ड्युटीवर निघलो. बाबा चहा पेत होते, लोक्या भांडे घासत होतो. शंकर बाबाचे दर्शन घेतले आणि निघलो कामाले. स्टोरवर पोहोचलो तर अचानक पाहतो तर काय सगळेजण वाट पाहत होते ऑर्डरची. अगले दिन अपने मोहल्ले में बस स्टॉप जवळचे हनुमान मंदिर, जय बजरंगबली. मग आम्ही आलो नाश्ता करायला. पाहतो तर काय हे दोघं जण आधी शिवून होते. मागच्या जन्मातला मिस्त्री पहा कसा मसाला कालवतो. संगतीचा असर दुसरं का. जगावे असे की कुणालाही कधीही आपली तक्रार परमेश्वराकडे करावी वाटू नये. कुणाचेही हृदय आपल्या वागण्याने हळहळू नये. लाखो दिलो की धडकन चहा. रावडी चहावाला मॉमेडवर भाऊ म्हणे, मस्त व्हिडिओ बनवता म्हणे. ऐकून लई भारी वाटलं. वणी चिखलगाववाले याले ओळखलं का. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हाच तो आनंदाचा क्षण. कारण आमच्या राहुल भाऊला झाला मुलगा म्हणून राहुल भाऊने वाटले 2 किलो पेढे. पेढे हातात न देता डायरेक्ट चारून दिले. पहा एवढं प्रेम आहे रायडरचं. पहा वणीतली होळीची तयारी. मस्त दुकानं लागले. आता समोरच आहे छत्रपती महाराजांची जयंती, म्हणजे स्थितीनुसार त्याची जोरदार तयारी आपल्या वणीत पाहायला मिळेल. वणीकरांनो तयार राहा. स्टोर मध्ये आल्या गौऱ्यान मारली गुढी. गाडी झाली पंचर आणि मग का फोन लावे या भाऊ मालकाले. आता काही खरं नाही गौऱ्याचं. हे होय गोली. हे म्हणे मंगेश भाऊ म्हणे तू मला व्हिडिओत घेतच नाही म्हणे. मी नवीन जोडी घेतली तरी. घे बाबू आता खुश. गजब बेइज्जती है. चला आता 5 वाजले, झाली सुट्टी. कसं मग हसताय ना, हसत राहा. भेटूया लवकरच नवीन काहीतरी घेऊन.